विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण सेकंड चॅप्टर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटेजर्स आपण स्टार्ट केलं होतं आणि संपवलं होतं एक चॅप्टर. आता पुढचे आपल्याला जे घ्यायचे थर्ड नंबर, त्याचं नाव आहे HCF अँड LCM. आता हायेस्ट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अँड लोवेस्ट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असा आपला चॅप्टर आहे. सोपा आहे, थोडासा आपल्याला वेळ लागेल. मागच्या लेक्चर इतकं आपलं एका याच्यामध्ये चॅप्टर संपणार नाही. प्राईम नंबर्स फर्स्ट तुम्हाला माहित पाहिजे प्राईम नंबर्स काय असतात. आता प्राईम नंबर तुम्हाला समजून घ्या. मी प्राईम नंबर पहिले सुरुवातीला सांगतो, जर माहिती असेल तरी सुद्धा थोडंसं लक्ष द्या की प्राईम नंबर्स म्हणजे नेमकं काय. प्राईम नंबर्स, प्राईम नंबर्सची जर नीट निरीक्षण केलं प्राईम नंबर्स, तर द नंबर्स विच डिवाइड्स इटसेल्फ ओनली, फक्त त्याच अंकाने त्यालाच फक्त भाग जाऊ शकतो असे अंक जे असतात त्याला म्हणतात प्राईम नंबर्स. फॉर एक्झाम्पल बघा, प्राईम नंबरचे एक्झाम्पल सुरुवातीचे पाठच करून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येतील. सर्वात पहिला प्राईम नंबर काय येईल बघा, जर तुम्ही नीट बघितला तर पहिला येईल 2. 2 असा आहे ज्याला फक्त कितीने भाग जातो, 2 नेच, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता पुढचा प्राईम नंबर आपण बघूया. आता पुढचा जर बघितला तर 3 पण येईल का, तर 3 ला फक्त कितीने भाग जातो, 3 नेच, त्याला एकाच अंकाने भाग जाऊ शकतो, तो म्हणजे 3. आता पुढचा अंक जर बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की 4 घेतला तर 4 ला 2 ने भाग जातो, बघा का, जर तुम्ही बघितलं तर 4 ला कितीने भाग जातो, 2 ने. मग त्या ठिकाणी 5 ला जातो का, नाही, म्हणजे 5 सुद्धा काय झाला, प्राईम नंबर झाला, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 6 ला जातो 3 ने, म्हणून तो प्राईम नंबर होणार नाही. नंतर 7 एक प्राईम नंबर होईल. 8 नाही होणार, कारण 8 ला कितीने भागतो, 4 ने. 9 नाही होणार, 3 ने जातो. 10 नाही होणार, 11 होईल, 11. 12 नाही होणार, 13, त्याच संख्येने भाग जातो ना. त्यानंतर 17, बघा इकडे 18 ला जातो, 19 ला भाग नाही जात कोणत्याच अंकाने. त्यानंतर 23, समजून घ्या. त्याच्यानंतर 29, बघा हा. नंतर 31, 37, त्याच्यानंतर 41, 43 आणि 47. हे साधारण आपण कितीपर्यंत बघतोय, 50 पर्यंत. बघा याच्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे सुरुवातीचे पाठच करून ठेवायचे. 2, 3, बघा हा, 5, 7, 11, 13 आणि 17, 19 पर्यंत पाठच करा. 2, 3, 5, 7 असे पाठ करायचे. पहिले 4-4 घ्यायचे. 2, 2, 3, 5, 7, 2, 3, 5, 7, नंतर 11, 13, 17, 19, 11, 13, 17, 19. तर अशा पद्धतीने प्राईम नंबर्स म्हणजे अशा संख्या ज्याला फक्त त्याच अंकाने भाग जाऊ शकतो, दुसऱ्या कुठल्याही अंकाने भाग जात नाहीत. तर अशा वेळेस त्याला आपण काय म्हणतो, प्राईम नंबर्स. मग सगळ्यात स्मॉलेस्ट कोणते येईल बघा याच्यामध्ये, तर सगळ्यात स्मॉलेस्ट कोणते येईल, 2. 2 ही काय येईल, सगळ्यात स्मॉलेस्ट प्राईम नंबर असेल. आता प्राईम नंबर्स तुमच्या लक्षात आले असतील. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 असे तुम्ही 100 पर्यंत शोधू शकता कोणकोणते प्राईम नंबर्स आहेत ते. याच्यामध्ये आपल्याला प्राईम नंबर्स हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे की ज्याच्यावरती हा पूर्ण जो काही चॅप्टर येतो आपल्याला सोपा जाईल. आता प्राईम नंबरचे पण काही प्रकार आहेत बघा, जर तुम्ही नीट बघितलं तर पहिला आहे को प्राईम नंबर्स. आता को प्राईम नंबर्स म्हणजे काय समजून घ्या. को प्राईम नंबर्स, बघा लक्ष द्या, रायटिंग करत चला माझ्या बरोबरच. को प्राईम नंबर्स. आता को प्राईम नंबर म्हणजे काय त्याच्याविषयी थोडीशी आपण माहिती घेऊया. फर्स्ट त्याची जर आपण एक डेफिनेशन समजून घेऊया. हा, numbers which do not have any common divisor other than 1, बघा का, the number which do not have any common divisor other than 1 are called
co-prime numbers or relatively prime or mutually prime numbers. बघा का, ज्यांना फक्त एक हाच एक डिवायझर असतो, दुसरा डिवायझर नसतो, एनी कॉमन. बघा का, आता याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत, समजून घ्या. तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो आणि मग आपण त्याची डेफिनेशन बघूया परत एकदा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता 25 आणि 29 हे दोन बघूया. आता 25 जर तुम्ही याला प्राईम नंबर्स मध्ये जर बघितलं, 25 अँड 29, तर याच्यामध्ये कॉमन डिवायझर विच डू नॉट हॅव एनी कॉमन डिवायझर, याच्यामध्ये कुठलाही कॉमन डिवायझर नसतो. आता याचे जर तुम्ही फोड केली तर 5 गुणिले 5, 5 5 25 होतील. आणि इथे मात्र 29 असेल, कारण हा काय प्राईम नंबर्स. आता 5 5 25 म्हणजे 5 आणि 5 आणि याच्यात 29 म्हणजे इंटू 1 आणि इंटू 1 जर घेतला तर फक्त एकच कॉमन डिवायझर याच्यामध्ये नाही, एकही कॉमन नाही याच्यामध्ये, लक्षात ठेवा. तर अशा यांना काय म्हणतो आपण, कोप्राईम नंबर्स. पुढे बघूच आपण, त्याचं तुम्हाला जास्त समजण्यासाठी आपण पुढे जेव्हा एक्झाम्पल्स येतील कोप्राईमचे त्यावेळेस तुम्हाला मी ते समजावून सांगतो. पुढचा प्रकार एक आहे, तो आहे ट्विन प्राईम नंबर्स. ट्विन प्राईम नंबर्स. आता ट्विन प्राईम नंबर्स काय असतात समजून घेऊ आपण. रायटिंग करून ठेवा यांना. ट्विन प्राईम नंबर्स. आता ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय, इफ द डिफरन्स बिटवीन टू प्राईम नंबर इज 2, if the difference between two prime number is 2, then the two prime numbers are called twin prime numbers. ज्यांची वजाबाकी 2 येईल असे अंक प्राईम नंबर्स मध्ये. आता बघा, तुम्ही वरती जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 3 आणि 5 जर घेतले, 3 आणि 5 हे दोन प्राईम नंबर्स आपण घेतले, तर यांचे डिफरन्स किती येईल, 2. म्हणजे हा काय झाला, ट्विन. समजून घ्या, ट्विन प्राईम नंबर्स. एक्झाम्पल आपण बघतोय हे. सेकंड एक्झाम्पल बघा ट्विन प्राईमचं, ज्याची वजाबाकी किती आली पाहिजे, 2. आता 5 आणि 7 हे दोन्ही प्राईम नंबर्स आहेत आणि याचा जर डिफरन्स घेतला, वजाबाकी जर केली तर किती येईल, 2. सोपं एकदम. तिसरं बघा 13. आता जर तुम्ही बघितलं 11 अँड 13, बघा यांची वजाबाकी किती येते, 2. बघा पुढचं कोणतं येऊ शकतं, वरती प्राईम नंबर्स लिहिले त्याच्यात बघा 17 अँड 19, त्यानंतर 29 अँड 31. बघा मायनस करून तुम्हाला काय येईल, मायनस किती येतील, 2 येतील आन्सर. 41 अँड 43. तर अशा प्रकारे ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे ज्यांचा डिफरन्स किती येतो, 2, वजाबाकी किती यायला पाहिजे, 2, अशा जोड्या. आणि को प्राईम नंबर्स म्हणजे अशा जोड्या की ज्यांचा कॉमन डिवायझर, म्हणजे त्या ठिकाणी कॉमन डिवायझर हा एक सोडून दुसरा नसतो, म्हणजे एकच फक्त कॉमन डिवायझर असतो, बाकी कुठलाही कॉमन नसतो त्याच्यामध्ये, म्हणजे सारखा डिवाइड करणारा अंक. जसं 25 आणि 29 मध्ये 25 ची फोड जर केली तर किती येईल, 5 आणि 5, आणि 29चं किती येतं, 29च येतं. मग सगळ्यांना इंटू 1 केलं तर आन्सर 25 आणि 29 येईल. पण याच्यात 5 आणि 5 आणि 29 आहे, म्हणजे कॉमन असा कुठलाच नाही. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, को प्राईम नंबर्स, म्हणजे नंबर्स विच डू नॉट हॅव एनी कॉमन डिवायझर अदर दॅन 1. एक सोडून दुसरा कुठलाही डिवायझर नसतो. आता आपण प्रॅक्टिस सेट 10 कडे वळूया. सोपं आहे बघा. आता पहिला क्वेश्चन बघा, नीट प्रश्न नीट बघा, म्हणजे तुम्हाला मी समजावून सांगत जाईल, एक 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 समजून घ्या. विच नंबर इज नायदर अ प्राईम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर. असा अंक सांगा की जो प्राईम नंबर्स पण नाहीये आणि कंपोजिट नंबर पण नाहीये, तर त्याचा आन्सर येईल 1. समजून घ्या. एक आपल्याला माहिती आहे की स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोणता आहे, तर 2 आहे, तर याचा अर्थ याचा आन्सर येईल 1. रायटिंग करून घ्या. 1 is neither a prime number, is neither
ए प्राइम नंबर नॉर अ कंपोजिट नंबर. बघा, एक हा असा आहे की जो प्राइम नंबर पण नाहीये आणि कंपोजिट नंबर पण नाहीये. हे झालं पहिल्याचं आन्सर. आता सेकंड प्रश्नाकडे वळूया. सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग. आपण याच्यामध्ये प्रश्न जो बघतोय तो मी हायलाइट करतो, तिकडे लक्ष द्या. आपण हा बघणार आहोत सेकंड. विच ऑफ द फॉलोइंग आर पेअर्स ऑफ को प्राइम नंबर्स. को प्राइम नंबर. बघा का, आता को प्राइम नंबर्स तुम्हाला डेफिनेशन जर आठवत असेल तर को प्राइम्स डू नॉट हॅव एनी कॉमन डिवायझर अदर दॅन 1. बघू, आता आपण एक 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 सोडून बघूया, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की याला कॉमन डिवायझर आहे की नाही. आता आपण पहिलं एक्झाम्पल घेऊया, 8 and 14. आता 8 चे आपण फोड करूया. बघा का, फोड कशी करायची तुम्हाला माहिती आहे. 2 गुणिले 2 बेदुने 4 आणि 4 दुने 8, म्हणजे 2 प्राइम नंबर्स आले सगळे. बघा, 2 ने भाग दिला म्हणून बेदुने 4 आणि 4 दुने 8. आता आपण 14 ची फोड करूया. लक्षात घ्या, आता 14 ची फोड जर केली तर तुमच्या लक्षात येईल बे गुणिले 2 गुणिले 7, 7 दुने 14. आता याच्यामध्ये कॉमन बघा एक येतो. कोणता येतो? 2. एक कॉमन डिवायझर आला. आणि आपल्याला माहिती आहे की नियमाप्रमाणे को प्राइम नंबर जर पाहिजे असतील तर त्याचा कॉमन डिवायझर फक्त काय आला पाहिजे? 1. त्याच्या व्यतिरिक्त यायला नको. याचा अर्थ दिस पेअर इज नॉट अ को प्राइम पेअर. मग आन्सर लिहायचं, दिस इज नॉट अ पेअर ऑफ को प्राइम नंबर्स. मागच्या वर्षी तुम्हाला होतं हे फोड करणे, आता ह्यावेळेस थोडस जास्त डिटेल मध्ये आहे. तर आपण एक 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 ज्यावेळेस गणित सोडू त्यावेळेस तुम्हाला ते कळत जातील. आता आपण सेकंड घ्या त्याच्यामध्ये. आता थोडस जागा वाचवतो मी, म्हणजे एकाच पानावर होईल. सेकंड घेऊया, 4 and 5. आता 4 and 5. 4 बघा, 4 जर केलं तर काय येईल? 2 into 2. आणि 5 जर घेतले तर 5 into 1. आता याच्यात बघा, आता इथे इंटू 1 पण लिहिता येईल आपल्याला, म्हणजे 1च कॉमन डिवायझर आला. याच्यात दुसरा कुठलाच आला नाही. याचा अर्थ दिस इज पेअर ऑफ को प्राइम नंबर. म्हणजे ही को प्राइम नंबर आहे. आपलं हे झालं आन्सर. आता 17 आणि 19 3 नंबरचं गणित. 17 आणि 19 बघा बरं सोडून. 17 आणि 19. आता 17 आणि 19 हे दोन्ही प्राइम नंबर्स आहेत, तुमच्या लक्षात यायला पाहिजे. याचा अर्थ 17 ची फोड नाही होणार, इंटू 1च लिहिता येईल. आणि 19 ची फोड पण नाही होणार, म्हणजे हे पण काय? पेअर ऑफ को प्राइम नंबर्स. सोपं आहे. जर का भाग जात असेल आणि दोघांमध्ये प्राइम नंबर्सची जर तुम्ही फोड केली तर त्याच्यात जर कॉमन आला तरच, नाहीतर नाही. आणि चौथं काय आहे? 27 आणि 15. बघा बरं ट्राय करून, 27 आणि 15. आता 27 बघा, 27 ची जर फोड केली तर पहिला आपण 3 जातो. 3 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27, म्हणजे 3 वेळा गुणाकार केला की किती येईल? 27. आणि 15 ची फोड जर केली तर 3 5 15, मग याला गुणिले 1 आणि गुणिले 1 राहील. आता याच्यात बघा कॉमन डिवायझर किती आला? 3 आला. आणि आपल्याला नियमाप्रमाणे हा कॉमन डिवायझर यायला नको, फक्त 1च आला पाहिजे, म्हणजे ही पण पेअर नाहीये. म्हणजे काय येईल? नॉट ए पेअर ऑफ को प्राइम
नंबर्स. म्हणजे ज्याची फोड केल्यानंतर जर का समान एखादा कॉमन पॉइंट, एखादा कॉमन अंक जर आला तरच आपण त्या ठिकाणी त्याला नॉट पेअर ऑफ को प्राईम नंबर म्हणता येईल. पण जर का दोघांमध्ये 1 हा जर का कॉमन आला तर मात्र तो काय असेल, को प्राईम नंबर. रायटिंग करून घ्या. चला आता पुढच्या गणितांकडे आपण वळूया. माझ्या बरोबरच रायटिंग करत चला, म्हणजे तुमचं मागे राहणार नाही रायटिंग. आता आपण मी प्रश्न मुद्दाम तसे घेतलेत कारण जागा थोडीशी हे होती. तर आपण काय करूया, मी जे हायलाइट करत जाईल आपल्याला ते प्रश्न बघायचे, तेवढं मात्र लक्षात घ्या. आता आपण तिसरा बघतोय क्वेश्चन. लिस्ट द प्राईम नंबर्स फ्रॉम 25 to 100. आपल्याला 100 पर्यंतचे प्राईम नंबर्स रायटिंग करायचे आहेत. घ्या बरं रायटिंग करायला. 25 ते 100 मध्ये कोणता आहे बघा. 25 आहे का, तर भाग जातो म्हणून 25 येणार नाही. म्हणजे काय येईल, 25 नाही येणार. 26 पण नाही. काय काय येतात लिहून घ्या. 29 नंतर 31 येतो. तुम्ही शोधू शकता 37. सगळे अंक लिहून घ्यायचे. 43, 47 बघा तुम्ही. 53 त्यानंतर 59, त्याच्यानंतर 59 नंतर येईल 61, त्यानंतर आहे 67, 71, 73, 79, 83, 89 अँड 97. बघून घ्या. म्हणजे हे सगळे असे अंक आहेत की ज्यांना फक्त याच अंकाने भाग जातो, दुसऱ्या अंकाने भागच जात नाही. म्हणजे कुठल्या पाड्यात किंवा याच्यामध्ये आपण त्याला भाग देऊ शकत नाही. तर असे 16 प्राईम नंबर्स आहेत 25 ते 100 मध्ये. 16 प्राईम नंबर्स फ्रॉम 25 to 100. असे एकूण 16 आहेत. प्राईम नंबर्स शोधणं सोपं आहे. तुम्हाला जर येत नसेल तर काय करा, 1 ते 100 किंवा 25 ते 100 अंक लिहून काढायचे आणि मग त्याच्यामध्ये एक 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 बघत जायचा. म्हणजे मग तुम्हाला त्याच्यात अडचणी येणार नाहीत. हा झाला 3rd नंबरचा क्वेश्चन. आता चौथा याच्यात सोडवणं सोपं आहे. 100 मध्ये आपण 25 ते 100 आपण काय केलेत, ट्विन प्राईम नंबर्स आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे. ट्विन म्हणजे ज्यांची वजाबाकी किती येते, 2. तर असे तुम्हाला 25 ते 100 मध्ये रायटिंग करायचे. आता आपण चौथ्या प्रश्नाला मी हायलाइट करतो, लक्ष द्या. चौथा प्रश्न आहे. आता चौथ्या प्रश्नासाठी आपण इथेच भाग करूया. का, तर आपल्याला इथे 25 ते 100 51 to 100 काढलेले, त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी शोधणं थोडंसं सोपं जाईल. चौथा, राईट ऑल द ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 51 to 100. आता 51 पासून पुढे म्हणजे 53 नंतर बघा, असे 2 अंक शोधा की ज्यांची वजाबाकी किती यायला पाहिजे, 2. बघा जरा शोधून कोणते कोणते याच्यात कोणते कोणते बघा. याच्यामध्ये पहिला येईल 59 अँड 61. बघा त्याची वजाबाकी किती येईल, 2. अजून कोणता आहे शोधा, दोघांची वजाबाकी आली पाहिजे 2. अजून एक आहे बघा 71 अँड 73. बस 2च आहेत याच्यामध्ये. झाला आन्सर आपला चौथ्याचा. म्हणजे ट्विन प्राईम नंबर्स 51 पासून पुढे आपण याच्यात प्राईम नंबर शोधले. कुठून शोधले, 25 पासून आहेत.
म्हणून आपल्याला याच्यातच लिहिणं सोपं जाईल, म्हणून आपण काय केलं ते याच्यातच घेतलं. त्याची सबस्ट्रॅक्शन जर केली वजाबाकी तर ती किती यायला पाहिजे 2. मग असे ट्विन प्राईम नंबर्स, को प्राईम म्हणजे ज्याच्यामध्ये कॉमन डिवायझर एकच असतो. त्याच्यात मात्र तसं नाही, याच्यामध्ये तुम्हाला आन्सर येईल 2 यायला पाहिजे सबस्ट्रॅक्शन. त्या पद्धतीने आपण ते घेतले. त्यानंतर आपण 5व्या प्रश्नाकडे वळूया. 5वा प्रश्न. 5व्या प्रश्नाला मी नवीन पेज घेतो, त्याला अंडरलाईन आपण हायलाइट करून घेऊया. हा 5वा प्रश्न आपण घेणार आहोत. आता 5व्या प्रश्नामध्ये प्रश्न काय तो समजून घ्या. राईट 5 पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. बघा, आपण 1 to 50 चे लिहिले होते, जर तुम्ही बघितले असेल तर 1 to 50 पर्यंत लिहिले. आता याच्यात ट्विन प्राईम नंबर्स आपण पण काढले होते 1 to 50 पर्यंत, तर तेच तुम्हाला आन्सर आहे. 2, 3, 5, 7 लिहून घ्यायचे. जर तुम्हाला असं वाटत असेल की अडचण येते तर रायटिंग करून घ्यायचे आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, आन्सर राईट करू शकता. आता लिहूया आन्सर आपण. पहिला बघा, तुमच्याकडे वहीमध्ये आहे तर वहीमध्ये बघा तो प्रश्न, ते जे आपण 1 to 50 लिहिले ते तिकडे घ्या आणि मला एक एक बघा आन्सर काय आहे. तर तुम्ही रायटिंग करा, सांगत नका बसू, रायटिंग करा. 5व्या मध्ये राईट 5 पेअर्स, 5 पेअर्स लिहायचे. कोणते 5? आता पहिला पेअर मी रायटिंग करतो, लक्ष द्या, 2 आणि 3. आता हे दोन्ही प्राईम नंबर्स आहेत, वजाबाकी किती येते 2. त्याच्यानंतर 5 and 7. त्याच्यानंतर 11 and किती येतो बघा, 11 and 13. त्याच्यानंतर 29 and 31. बघा, 29 and 31 किती झाले 4. आता पुढचा 35 and 37. तर हे झाले 5 ट्विन प्राईम नंबर्स 1 ते 50 मधले. कोणतेही तुम्ही 5 रायटिंग करू शकता. तर अशा प्रकारे हा झाला आपला 5वा प्रश्न. आता लास्ट क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये. मी हा प्रश्न डिलीट करतोय. आपण एकाच ठिकाणी 2 घेतल्यामुळे एक प्रश्न आपला कमी होतो याच्यात. आता लास्ट क्वेश्चन बघा. लास्ट क्वेश्चन काय, विच आर द इवन प्राईम नंबर्स. इवन, आता ऑड आणि इवन, तुम्हाला जर ऑड नंबर्स आणि इवन नंबर जर माहित नसतील तर लक्षात घ्या. ऑड म्हणजे कोणते कोणते, 3, 5, 7, 9, 11 आणि इवन म्हणजे 2, 4, 6, 8, 10. हे झाले इवन, हे नंबर काय आहेत इवन, आणि हे काय झाले ऑड. मग आता विच आर द इवन प्राईम नंबर. आता प्राईम नंबर्स मध्ये सगळ्यात सुरुवातीला किती 2 आहे आणि तो इवन आहे. याचा अर्थ आपल्याला आन्सर किती भेटला याचं 2. सोपं आहे. इज द ओनली इवन प्राईम नंबर. म्हणजे इवन प्राईम नंबर मध्ये आपल्याला आन्सर किती भेटतं 2. तर अशा प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस सेट 10 मध्ये आपल्याला काय काय घ्यायचंय प्राईम नंबर्स. त्याच्यात 2 डेफिनेशन्स बघितले आपण. एक होता को प्राईम नंबर आणि एक होता ट्विन प्राईम नंबर. को प्राईम नंबर मध्ये फक्त डिवायझर 1 येतो, अदर दॅन कुठलाच येत नाही दुसरा. आणि ट्विन प्राईम मध्ये काय असतं, सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. 2 प्राईम नंबर्स मध्ये किती आली पाहिजे 2, म्हणजे वजाबाकी केलं तर आन्सर आलं पाहिजे 2. तर अशा प्रकारच्या प्राईम नंबर्सला आपण म्हणतो ट्विन प्राईम नंबर्स. त्याच्यानंतर आपण 1 ते 50 चे प्राईम नंबर्स काढले. नंतर 50 ते 25 ते 100 चे आपण प्राईम नंबर्स काढले. त्याच्यानंतर आपण त्याचे ट्विन प्राईम नंबर्सचे एक्झाम्पल्स लिहिले, 50 ते 100 मधले. त्याच्यानंतर आपण इवन प्राईम नंबर हा कोणता आहे तो पण बघितला आणि सर्वात लोवेस्ट प्राईम नंबर जो आहे तो पण पाहिला. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता आपण फॉर्म्युला पुढचा बघूया. पुढचं काय बघा, समजून घ्या. आतापर्यंत आपण काय केलं, प्राईम नंबरची माहिती घेतली. आता सर्वात महत्वाचे आपल्याला याच्या पुढे फॅक्टरायझेशन करायचं, फॅक्टर्स पाडायचे प्राईम नंबर्स मध्ये.
फॅक्टरायझिंग अ नंबर इनटू इट्स प्राइम फॅक्टर्स. बघा का, फॅक्टरायझिंग सोपं आहे एकदम, नीट लक्ष द्या. फॅक्टरायझिंग लक्षात घ्या पॉइंट. फॅक्टरायझिंग ए नंबर into its prime फॅक्टर्स. कोणत्याही नंबरला आपण प्राइम फॅक्टर्स म्हणजे प्राइम नंबर्स मध्ये त्याला आणू शकतो, म्हणजे गुणाकाराच्या रूपामध्ये. मग आता ते कसं आणायचं, तर त्याला दोन मेथड्स आहेत. एक आहे व्हर्टिकल अरेंजमेंट आणि दुसरे आहे हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. आता व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल सेम असते, फक्त ती कशी लिहायची तुम्हाला मी एक आयडिया सांगतो. एक एक्झाम्पल समजून घ्या, तर तुम्हाला एक्झरसाइज सोपं जाईल सोडवायला. हे एक्झाम्पल लक्षात घ्या. आता आपण एक काम करूया, 32 याचे फॅक्टर्स पाडूया. ही व्हर्टिकल अरेंजमेंट दोन प्रकार आहेत. आपण जी वापरणार आहे ती जास्त करून व्हर्टिकलच वापरूया, कारण व्हर्टिकल अरेंजमेंट एकदम सोपी आहे. व्हर्टिकल अरेंजमेंट आता लक्षात घ्या, व्हर्टिकल अरेंजमेंट मध्ये काय करायचं आणि हॉरिझॉन्टल अरेंजमेंट मध्ये काय करायचं याचे दोन भाग करून दाखवतो मी तुम्हाला. व्हर्टिकल लिहिलं की तुम्हाला हॉरिझॉन्टल ते बघून पण लिहिता येईल. जे आपण पुस्तकात आहे तेच एक्झाम्पल घेऊया, म्हणजे तुम्हाला समजायला थोडस सोपं जाईल. बघा आता व्हर्टिकल अरेंजमेंट 32चं एक्झाम्पल आपण घेऊया. 32 मी 32 लिहितो बघा. हा आता काय करायचं, एक रेषा अशी घ्यायची आणि इथे या पद्धतीने पार्ट्स पाडायचे, जसे लागतील तसे वाढवत जायचे, आपल्याला गरज लागेल तसा. भाग देताना मी तुम्हाला सांगतो तसं लक्षात ठेवा, बाजूला प्राइम नंबर्स लिहूनच ठेवायचे 1 ते 20 पर्यंत. पाठच करायचे, मी तुम्हाला सांगितलं होते की 1 ते 20 पर्यंत प्राइम नंबर्स काय करायचे तुम्ही पाठच करून ठेवा. आता बाजूला मी प्राइम नंबर्स लिहून ठेवतो. चला, पहिला प्राइम नंबर काय आहे तुमच्या लक्षात आहे का? बघा, पहिला प्राइम नंबर काय येतो, तर पहिला आहे 2, त्याच्यानंतर आहे 3, नंतर आहे 5, नंतर 7, 11, 13, 17 आणि 19 इथपर्यंत आपल्याला पाठ पाहिजेत. बघा 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. आता आयडिया सांगतो ते समजून घ्या. भाग देताना नेहमी प्राइम नंबर्सच्या पहिल्यापासूनच सुरुवात करायची. किती पण पुढे जाऊ द्या, प्राइम नंबर्स पहिलाच घ्यायचा. जर पहिल्याने नाही गेला तर दुसऱ्याने द्यायचा, म्हणजे 3 नाही गेला तर 5 ने द्यायचा, नाही तर 7, नाही तर 11, नाही तर 13, नाही तर 17, नाही तर 19. आता आपण 32 ला 2 ने भाग जातो. बघा मी इथे 2 लिहितो. आता भाग द्यायचा, बे एके बे, किती उरला 1, बेसर 12. आता 16 ला जातो का परत 2 ने सुरुवात करायची, जरी पुढच्या अंकाने जात असेल तरी द्यायचा नाही. मग 2 ने बघा, बे एके बे, बे आठी 16. बघा लक्ष द्या. आता 16 8 आहे, आता 8 ला परत कितीने जातो 2 ने, बेचोक 8. आता रेषा वाढवत जायची. आता परत 2 ने जातो, बे दुने 4 आणि शेवटी 2 ने जातो, बे एके बे. एक उरला की थांबायचं, एक उरला की थांबायचं. मग आता बघा तुम्हाला 32 चे फॅक्टर्स भेटले. काय काय? 2 किती वेळा बघा, 1 2 3 4 5 म्हणून 5 वेळा लिहायचं. अशा प्रकारे सोडवायचे. आता हॉरिझॉन्टल कसं लिहितात बघा का, सोपी सांगतो पद्धत. व्हर्टिकल बघूनच हॉरिझॉन्टल लिहिता येते. बघा तुम्ही काय करायचं, तुम्हाला मी आयडिया सांगतो ती पण समजून ठेवा. याच्यामध्ये ना क्रॉस बघा, हा असा आहे, दिसतोय का? हा क्रॉस आहे, हा एक क्रॉस येतो आणि हा एक क्रॉस आहे बघा जोडीमध्ये. मग पहिला मी 32 लिहितो. मग 32 ची पहिली फोड 2 गुणिले 16. बघा पहिला क्रॉस लिहिला आपण. आता पुढचा 2 गुणिले पुन्हा 2 गुणिले 8, नंतर आता 3 वेळा आहे बघा, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 4 आणि शेवटी 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि त्याच्या पुढचा एक 2.
बघा मोजून संख्या 1 2 3 4 5 1 2 3 4 5. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे, फॅक्टर्स पाडायचे आहेत. काळजी एकच घ्यायची की तुम्ही याच्यामध्ये प्राईम नंबर्सनेच भाग द्यायचा, दुसरा कुठल्याच नंबरने भाग द्यायचा नाही, फक्त प्राईम नंबर्स. आणि परत सुरुवातीपासूनच प्राईम नंबर्स घ्यायला सुरुवात करायची आणि तरच तुम्हाला काय होईल, आन्सर भेटत जाईल. इथपर्यंत कळालं सगळ्यांना? आता प्रॅक्टिस सेट 11 ची उदाहरणं सोडवायला घ्या. आज एवढंच घेऊया आपण. नेक्स्ट लेक्चरला आपण 12 पुढचे घेऊया. पण आता फॅक्टराइज द फॉलोइंग प्राईम इंटू प्राईम नंबर्स करायचे फॉलोइंग नंबर्सला. तर पहिला आपण हॉरिझॉन्टलच वापरूया. तुम्ही वर्टिकल पण वापरू शकता, तुम्हाला जर जी सोपी जाईल ती तुम्ही घेऊ शकता. आता पहिलं उदाहरण आहे 32. मग मी आता 32 प्राईम नंबर्स लिहून ठेवा बाजूला. तुम्ही एक काम करा, पहिलं प्राईम नंबर्स लिहून ठेवा. बऱ्याच वेळेला प्राईम नंबर्स जर लिहिले नाही तर तुमच्या लक्षात येणार नाही, त्यामुळे लिहून ठेवा. 2 3 5 7 11 13 नंतर 17 आणि 19. 11 बघा का कोणते कोणते बघा, लक्ष द्या. त्यामध्ये 2 3 5 7 11 13 17 आणि 19 एवढेच आपल्याला पाठ करायचे. आता पहिलं काय 32. आता 32 आपण घेतलं होतं, परत एकदा तुम्हाला रायटिंग करून दाखवतो मी 32चं. व्यवस्थित तुम्हाला त्याचे भाग करायचे. 32 पहिला 2 जातो बघा. बे एके बे, बेस 12, पुन्हा 2. बे एके बे, बे आठी 16, पुन्हा 2 जातो. बे एके बे, बेचोक 8, पुन्हा 2. बे दुने 4, पुन्हा 2. बे एके बे, म्हणजे एक उरला की थांबायचा. मग काय काय येईल बघा, लक्ष द्या व्यवस्थित. आपल्याला काय करायचं आहे, एक आला की थांबायचे. मग 32चे फॅक्टर्स रायटिंग करून घ्या. 32 बरोबर 2 किती वेळात बघा, 1 2 3 4 5. चला एक 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 घ्या. पुढचं एक्झाम्पल सेकंड 57. आता 57 सोडवायला घ्या. 57 मध्ये बघा काय काय येतं. आता सांगितल्याप्रमाणे 57 ला ज्यावेळेस तुम्ही रायटिंग मध्ये आणाल त्यावेळेस तुम्हाला मी सांगतो तशी आयडिया वापरा, म्हणजे याचे फॅक्टर्स तुम्हाला सोडवणं सोपं जाईल. बघा इकडे 57 मध्ये 2 ने भागणे जात, 3 जातो का बघूया. तर 3 जातो. 3 एके 3 उरले 2, 3 9 27. आता 19 ला फक्त 19 ने जाईल का, तर हा काय प्राईम नंबर्स आहे, म्हणून 19 एके 19. मग आता आन्सर तुम्हाला भेटला. आन्सर किती आहे, 57चे प्राईम फॅक्टर्स काय येतील, 3 आणि 19. बघा किती सोपे आहेत. चला पुढचं घ्या 23. थर्ड नंबर आहे 23. आपण कोणते कोणते सोडवले लक्ष ठेवा. 32 57 झाला, आता 23 घेतोय. आता 23चे आपण फॅक्टर्स पाडूया. आता 23 मध्ये 23 हा प्राईम नंबर आहे. तुम्ही जर बघितलं तर आपल्या लिस्ट मध्ये बघा 23 आहे. याचा अर्थ 23 ला दुसरा कुठल्याच याने भाग जाणार नाही, समजून घ्या. म्हणजे आपल्याला 23 एके 23 घ्यावे लागतील. त्यामुळे आपल्याला आन्सर भेटेल 23. 23 हाच काय झाला, प्राईम फॅक्टर झाला.
सोपं. त्याच्यानंतर आता मी पेज क्रिएट करतोय. पटकन, वेळ घालवू नका, झाले पाहिजे सर्व. परत मी पेज आणतो. 3 सोडवलेत आपण. आता त्याच्या पुढच्या याच्यात घेऊया. 23 पर्यंत झालं. आता आपल्याला 150 सगळे सोडवायचे तुम्ही. आता होमवर्क तुम्हाला जेवढे लेक्चर मध्ये होतील तेवढे आपण घेऊया. बाकीचं तुमचं होमवर्क. चौथं 150. आता 150 चे प्राइम फॅक्टर्स पाडूया आपण. या पद्धतीने फॅक्टर्स करून घ्यायचे, रेषा मारून घ्यायच्या. 150. आता पहिला 2 जातो. आपलं पाठांतर आहे ना, प्राइम नंबर्स तुम्ही माहिती आहेत तुम्हाला, 2, 3, 5. त्याचा आपण वापर करणार आहोत. 2, 3, 5, 7, 11, 13, त्यानंतर 17 आणि 19. मग आता पहिला 2 जातो. 2 7 14, 1 उरला. 2 5 10. लक्षात घ्या. नंतर आता 2 नाही जात, मग 3 जातो का बघूया. तर जातो. 3 2 6, 3 5 15. आता 25 ला 2 नाही जात, परत सुरुवात करायची. 2 नाही जात, 3 नाही जात, 5 जातो. 5 5 5 25. इथे भागाकार लिहायचा. आता 5 ला 5 जातो, म्हणजे 5 1 5. 1 आलं म्हणजे आपला आन्सर तिथे रायटिंग करून घ्यायचं. 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 5. चला, 5 मी सोडवणार, 5 तुम्हाला होमवर्क देणार. ट्राय करायचे आणि सोडवायचे. सोपे सोपे. 5 नंबरचं घ्या. 216. आता 216 चे आपण काय करूया, फॅक्टर्स पाडूया. सांगितल्या पद्धतीने पहिला 2 ने सुरुवात करायची. 216. 2 ने सुरुवात करूया. बघू. 2 1 2, 2 0 2 8 16. नंतर परत 2 भाग जाईल. 2 5 10, 2 4 8. पुन्हा 2 जातो. 2 2 4, 2 7 14. आता 2 जातात. आता 3 जातो. 3 9 27. परत 3 जातो. 3 3 9. आणि शेवटी 3 1 3. म्हणजेच आपल्याला 216 चे फॅक्टर्स किती येतील. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचे, रायटिंग करायचे. बघा, 5 आपण गणित सोडवले, तर तुम्हाला 5 होमवर्कला. तुम्ही काय करा, हे सर्व बाकीचे ट्राय करा. 32 झालं, 57 सोडवलं आपण, 23 सोडवलं, 150 झालं, 216 झालं. आता तुम्ही 208, 765, 342, 377, 559 सोडून बघा. फक्त काय करा, 2 ने सुरुवात करायची. 2 ने नाही गेला तर 3 ने, 3 ने नाही गेला तर 5 ने, 5 ने नाही गेला तर 7 ने. तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरला प्रॅक्टिस सेट 11 पर्यंत सोडवलं. आता नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा भाग बघूया. हे तुम्हाला 5 होमवर्क ते पूर्ण करायचे आणि वहीमध्ये लिहून ठेवायचे.